2026चा वन ऑफ द मोस्ट अँटिसिपेटेड पिक्चर तुंबाडची मंजुळा रिलीज झालाय. आणि वैयक्तिक बोलायचं झालं तर याचा ओरिजिनल पिक्चर मी आधीच बघितलेला आहे. आणि खरं सांगायचं झालं तर हा सिनेमा रिमेक असून सुद्धा काही ठिकाणी ओरिजिनल पेक्षा जास्त भारी वाटतो. पण शेवटच्या 30-40 मिनिटात एक अशी गोष्ट होते ज्याच्यामुळं हा सिनेमा ग्रेट होण्यापासून थोडासा मागं राहतो. मग नेमका विषय काय? तुंबाडची मंजुळा खरंच एवढा भारी आहे का, की फक्त सोशल मीडियावर एक हाईप तयार झाली? त्याच्याच बद्दल थोडं बोलू. माझं नाव आहे गणेश आणि स्वागत आहे तुमचं वीकेंड वॉचमॅन मराठीवर. तर गोष्ट आहे कोकणातल्या एका शांत गावाची, जिथं सगळं एकदम निवांत चाललंय. पण एका रात्री इथं अशी काहीतरी गोष्ट घडते की गावात एका नवीन माणसाची एंट्री होते. आता ते भूत आहे की दुसरं काही ते तुम्हाला थिएटरमध्ये गेल्यावरच कळेल. आता ह्या घटनेनंतर गावातल्या लोकांच्या आयुष्यात असा काहीतरी गोंधळ सुरू होतो आणि त्यातून जी काही भन्नाट कॉमेडी होते त्यातूनच स्टोरी पुढे सरकत जाते. महत्वाचं म्हणजे एकदा का सुरुवातीला प्लॉट सेट झाला की हा पिक्चर तुम्हाला कुठंच बोर करत नाही. अख्खा वेळ एका बाजूला सटल आणि भारी कॉमेडी चालते, तर दुसऱ्या बाजूला त्या भूताला गावातून हकलण्यासाठी काय काय उद्योग केले जात आहे ते बघायला मजा येते. आणि इथं एक गोष्ट मला सरप्राईज करून गेली. जसं की मी आधीच बोललो, मी ओरिजिनल पिक्चर बघितलेला आहे, त्यामुळे काही कॅरेक्टर बद्दल माझ्या डोक्यात आधीपासूनच एक्सपेक्टेशन होत्या. पण त्यातला सगळ्यात मोठा सरप्राईज होता ओम भूतकर. कारण त्याचं कॅरेक्टर खूप सहज ओव्हर ऍक्टिंग कडे जाऊ शकत होतं. ओरिजिनल मध्ये सुद्धा मला हे कॅरेक्टर तितकं खास काही वाटलं नव्हतं, पण ओम भूतकरनं इथं कुठंच ओव्हर द टॉप ऍक्टिंग केली नाही. उलट कॅरेक्टर इतकं नॅचरल ठेवलंय की एकदा सुद्धा तुम्हाला क्रिंज वाटणार नाही. त्याच्यासोबतच जितेंद्र जोशी, सई तामनकर, मकरंद अनासपुरे आणि पूर्ण सपोर्टिंग कास्टनी खूप भारी काम केलंय. विशेष करून जितेंद्र जोशी आणि त्यांचा जो ग्रुप आहे तो तुमच्या जास्त लक्षात राहील. पिक्चर मध्ये भूत आणि अंधश्रद्धा याच्यावर भरपूर कॉमेडी झाली, पण मला या पिक्चरची एक गोष्ट खूप भारी वाटली. हा पिक्चर तुम्हाला कुठंच नेहमीच्या मराठी सिनेमासारखा उगाच ज्ञान पाजत बसत नाही. हा प्युअरली तुम्हाला एंटरटेन करतो आणि जे सांगायचं ते एकदम बोल्डली सांगतो आणि त्यावर काय विचार करायचा आहे हा निर्णय थेट आपल्यावर सोडतो. मराठी सिनेमात असं खूप कमी वेळा होतं की एखादा सिनेमा तांत्रिक दृष्ट्या एकदम कम्प्लीट वाटतो. आपल्याला माहितीये मराठीत बजेट कमी असतं आणि त्यामुळे एका ठराविक लेवल नंतर ते दारिद्र्य दिसून येतच. पण इथं तसं अजिबात फील होत नाही. प्रोडक्शन व्हॅल्यू एकदम टॉप नॉच आहे. गावाची जी सेट डिझाईन आहे ती एकदम खरीखुरी वाटते आणि सिनेमॅटोग्राफी पण एकदम भारी झाली. मी सांगतो, जर कोणी ओरिजिनल पिक्चर जरी बघितला असला ना तरी सुद्धा आपल्या लोकल भाषेतलं याचं ह्युमर आणि मराठी पंचलाईन मुळे तुम्हाला हा सिनेमा अजून जास्त एंटरटेन करेल. पण सुरुवातीला मी जी गोष्ट सांगितली होती ना ती आत्ता येते. वैयक्तिकरित्या मला या पिक्चरचा फर्स्ट हाफ लय भारी वाटला, पण इंटरव्हल नंतर हा पिक्चर कॉमेडी आणि इमोशनल ड्रामा या दोन्ही गोष्टींमध्ये बॅलन्स करायचा प्रयत्न करतो. पण काही ठिकाणी या दोन्ही गोष्टींमधला ट्रान्झिशन तितका स्मूथ वाटतच नाही. आता याचा अर्थ असा नाहीये की सेकंड हाफ एकदम भंगार आहे, कारण तिथंच सई तामनकरच्या कॅरेक्टरची एंट्री होते आणि हळूहळू तिची सुद्धा एक वेगळी स्टोरी आपल्या समोर येते जी गावाच्या मूळ गोष्टीशी कनेक्ट होते. खरं तर सईच्या परफॉर्मन्समुळे मी तो पार्ट एन्जॉय केला. तिनं खरंच भारी काम केलंय. पण तरी सुद्धा मला वाटतं की सेकंड हाफची पेसिंग अजून थोडी टाईट असती तर हा सिनेमा अजून भारी झाला असता. बाकी ओव्हरऑल सिनेमा भारी आहे आणि त्यामुळं माझी फायनल कमेंट अशीच आहे की हा सिनेमा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा फॅमिली सोबत बिंदात जाऊन बघू शकता. आणि खूप कमी वेळा असं होतं की एखाद्या गोष्टीमुळे समोर बसलेल्या अनेक अनोळखी माणसं एकत्र येतात आणि सोबत ती गोष्ट एन्जॉय करतात. आणि या पिक्चरने तेच करून दाखवलंय. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.